नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 10 शेळी पालन संपूर्ण माहिती या विषयावरती खूप महत्त्वाची चर्चा करणार आहोत। म्हणजे थोडक्यात जर आपण बघायला गेलात तर 10 शेळी पालन करून किंवा 10 शेळ्या पाळून तुम्हाला किती उत्पन्न निघेल किंवा तुम्हाला किती कष्ट करावे लागेल किंवा तुम्हाला किती खाद्य द्यावं लागेल, खाद्य खर्च किती येईल, खाद्य किती द्यावं लागेल, किती बोकडं किंवा बकरं भेटतील, तुम्हाला या ठिकाणी भांडवल इन्व्हेस्टमेंट किती असेल, त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्न किती असेल, अशा संपूर्ण छोट्या मोठ्या गोष्टींचं आपण डिटेलमध्ये या ठिकाणी हिशोब किंवा डिटेलमध्ये गणित या ठिकाणी तुमच्यासमोर मी मांडणार आहे। प्रत्येक गोष्टीचा आपण डिटेलमध्ये हिशोब घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जास्तीत जास्त सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर या ठिकाणी 10 शेळी पालन याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही सेकंद पुढं मागं न घेता बघायचा आहे, कारण की बरेच लोक व्हिडिओ अर्धवट सोडून निघून जातात। तर प्लीज व्हिडिओ जर तुम्हाला प्रॉपर माहिती हवी असेल तर पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर बघा या ठिकाणी 10 शेळी पालन आपल्याला जर करायचं असेल तर साहजिकच आपल्याजवळ 10 शेळ्या आणि 1 बोकड असणं गरजेचं आहे। म्हणजे 10 शेळ्यामागं आपल्याला कमीत कमी 1 बोकड तरी असणं गरजेचं आहे। आता जर आपण 10 शेळ्या पाळतोय तर आपण कोणत्या जातीच्या पाळल्या पाहिजेत किंवा कशा पाळल्या पाहिजेत। तर बघा तुम्ही ज्या वेळेस ब्रीड निवडशाल, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही शेळीची जात निवडशाल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या लोकल एरियामध्ये कोणती ब्रीड कोणती जात चांगल्या प्रकारे चालती तिची आपण विक्री करू शकतो किंवा तिला वातावरणात तिला ते वातावरण आपल्या परिसरातलं तिला मानवलं पाहिजे, त्या वातावरणात ती चांगल्या प्रमाणे राहिली पाहिजे, अशी शेळी तुम्ही या ठिकाणी पाळायची। जर बघायला गेलात तर सरासरी जर आपण एक अंदाज घेतला तर उस्मानाबादी शेळी ही जास्त करून आपल्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळली जाते। जर तुम्ही शेळी घेताय तर शेळी तुम्ही चांगल्या प्रकारची निरोगी शेळी घेतली पाहिजे, उंच लांब शेळी तुम्ही बघितली पाहिजे, त्याचप्रमाणे तिच्या अंगावर चकाकी असली पाहिजे आणि संपूर्णप्रमाणे ती शेळी या ठिकाणी सुदृढ असली पाहिजे, कोणत्याही प्रकारची जखम रोग तिला नसलेला पाहिजे। आता तुम्ही 10 शेळ्या 1 बोकड जर तुम्ही पाळतायत तर तुम्हाला त्यासाठी शेड पण आवश्यक आहे। जर तुम्ही शेड बनवताय तर बघा भरपूर लोक पडीमध्ये असेल किंवा गोठ्यामध्ये असेल, घराच्या मागच्या पडीमध्ये असेल, अशा ठिकाणी ते 10 शेळ्या सहजपणे पाळतात। पण जर तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला एक छोटासा काय ना गोठा किंवा शेड या ठिकाणी करणं गरजेचं आहे। म्हणजे जर आपण बघायला गेलात तर 10,000मध्ये सुद्धा तुमचा शेड किंवा फार्म तयार होऊ शकतो। आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर खरोखर प्रोफेशनल लेवलला किंवा एकदम चांगल्या लेवलचा शेड बनवायचा असेल तर तुम्हाला 50,000 रुपये तरी कमीत कमी खर्च करावे लागतील। कारण की 50,000 जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे कप्पे तयार करता येतील, जसे की गाभण शेळ्यांसाठी वेगळा कप्पा असेल, बोकडांसाठी वेगळा कप्पा असेल, आजारी शेळ्यांसाठी वेगळा कप्पा असेल, व्यायलेल्या शेळ्या असेल, असं संपूर्ण तुम्हाला वेगवेगळे कप्पे बनवायचे आहेत। त्यामध्ये खाद्याची भांडी असेल, पाण्याची भांडी असेल किंवा त्यांना खाद्याची पाण्याची व्यवस्था असेल ते त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर चारा। आताच बघा चाऱ्याचा हिशोब तर मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे, पण जर त्यामध्ये जर आपण बघायला गेलात जर चारा जर तुम्हाला घरगुती बनवायचा असेल तर तुम्हाला किती जागेमध्ये चारा लावावा लागेल। जर तुम्ही 10 शेळ्या पाळत आहात तर साहजिकच तुम्हाला या ठिकाणी चारा, ओला चारा, सुका चारा देणं गरजेचं आहे त्यांना। आणि जर तुमच्या स्वतःच्या शेतामधला जर तो चारा असेल तर अतिउत्तम। आणि जर तुम्ही बघायला गेलात तर 10 शेळ्यांसाठी तुम्हाला कमीत कमी 1 बिघा आणि जास्तीत जास्त तुम्हाला 1 एकर, समजा 1 बिघा किंवा 1 एकर, 1 बिघा म्हणजे अर्धा एकर किंवा 1 एकर जागेमध्ये तुम्हाला चारा लागवड करणं गरजेचं आहे। सोबतच चारा कोणता लावावा लागेल
तर तुम्ही तुती लावू शकता, सुबाबळ लावू शकता किंवा आपण शौरी लावू शकता. असे बऱ्याच प्रमाणचे जे चारा पिकं असतात, जसे की मेथी घास असू शकतं, त्यानंतर गवत असू शकता, नेपियर घास असू शकतो. असे भरपूर प्रकारचे तुम्ही चारा पिकं लावू शकता. आणि सोबतच जर तुम्ही या ठिकाणी बघायला गेलात तर आपण चाऱ्याचं बघितलं, शेडचं बघितलं, त्यानंतर आता आपण काय बघणार की आपल्याला टोटल भांडवल किती लागणार, एका वेळेस गुंतवणूक किती लागेल, त्यानंतर उत्पन्न किती लागेल, खाद्य किती लागेल, आणि शेवटला आपण बघणार की नफा म्हणजे शिल्लक आपल्याला किती उरते. बरोबर. आणि हे सर्व आपण जो हिशोब बघतोय तो 450 दिवसांचा बघणार आहोत. 450 दिवसांचा का, तर यामध्ये आपले 2 वेत येतील, म्हणजे शेळी 2 वेळा जनेल आणि 2 वेळा आपल्याला बकरं भेटतील प्रत्येकी शेळीमागं. आणि या 2 वेताचे म्हणजे 2 वेळा शेळी या ठिकाणी जनेल. आणि मधला जो पिरियड असेल, मधला जो वेळ असेल तो या ठिकाणी रिकामा वेळ असतो. त्यामुळे आपण सरसकट 450 दिवस या ठिकाणी पकडलेत. आता बघा, आपण जो खर्च केला होता शेळ्या, बोकड, शेड असेल, कुट्टी मशीन असेल, तो सरासरी एक गुंतवणूक किंवा भांडवल किती लागणार आहे तुम्हाला त्याचा हिशोब आधी आपण बघूया. तर बघा, 10 शेळ्या जर आपण आणल्या 10,000 रुपये प्रति शेळीने, तर 1,00,000 रुपयाच्या शेळ्या. एक बोकड आणला 15,000 रुपयाचा, शेड केलं 50,000चं, आणि कुट्टी मशीन आणली 25,000 रुपयाची. जर आपण शेळ्या, बोकड, शेड आणि कुट्टी मशीन या सर्वांचा हिशोब केला तर 1,90,000 रुपये आपल्याला भांडवल या ठिकाणी लागणार आहे. आता हे भांडवल आपल्याला एका बॅचमधल्या खर्चात पकडायचं का, तर अजिबात नाही. हे जे तुम्ही भांडवल गुंतवलेलं आहे हे तुमचं लाईफ टाईमचं भांडवल असणार आहे. कारण तुमचं शेड, तुमची कुट्टी मशीन किंवा तुमच्या ह्या शेळ्या ह्या तुमच्या हे वेगळं भांडवल आहे. आणि तुम्ही ह्यापासून जे बोकडं किंवा बॅच तयार करणार त्याचा खर्च वेगळा आणि त्याचं उत्पन्न हे वेगळं असणार आहे. पण एवढंच लक्षात ठेवा की 1,90,000 रुपये तुमचं गुंतवणूक, तुमची वन टाईम इन्व्हेस्टमेंट असणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया की शेळ्यांना खाद्य किती लागेल. पण त्या अगोदर आपण शेळ्यांपासून पिल्लं किती भेटेल किंवा करडं, बकरं किती भेटेल हे बघूया, म्हणजे आपला खाद्याचा अंदाज लावता येईल. जर आपल्याला बघा आपल्याजवळ 10 शेळ्या असेल तर 10 शेळ्यांपैकी 6 शेळ्यांनी प्रत्येकी 2-2 पिल्ले दिली समजा. बरोबर. प्रत्येकी 2-2 पिल्ले दिली तर आपल्याला 12 बोकडं 6 शेळ्यापासून भेटतील. त्यानंतर 2 शेळ्यांनी 3-3 पिल्ले दिली तर ते 6 पिल्लं भेटली. आणि उर्वरित 2 शेळ्यांनी एकच पिल्लू दिलं तर ते बकरं आपल्याला 2 भेटले. असे करून आपल्याजवळ 20 करडे किंवा 20 बकरे आपल्याजवळ या ठिकाणी आपल्याला भेटली. आता त्यानंतर आपल्याजवळ जर या ठिकाणी 20 करडे एका वेतामध्ये भेटत असेल किंवा आपल्याला 6-7 महिन्यामध्ये भेटत असेल तर साहजिकच 450 दिवसामध्ये आपले 2 वेतं होतील. आणि 2 वेताचे 20 अधिक 20 असे 40 करडे आपल्याला भेटणार आहे. जर आपल्याला 40 करडे या ठिकाणी भेटत असतील, तर त्यातून आपण 5% मर पकडूया किंवा मरतूक पकडूया, तर 38 करडे आपल्याजवळ असणार आहे. आणि प्लस 11 मोठ्या शेळ्या हे आपल्याजवळ असणार आहे. आता यांचा आपण खाद्याचा आणि खुराकाचा असा दोन्ही खर्च बघूया. बघा, त्यानंतर 11 शेळ्या आहेत आपल्याजवळ आणि प्रत्येकीला दिवसाला सुका चारा अर्धा किलो आणि ओला चारा 3 किलो असा जर आपण हिशोब लावला तर दिवसाला प्रत्येक शेळीमागं आपल्याला 3.5 किलो ओला सुका चारा मिळून 3.5 किलो चारा लागेल. आणि जर आपण 3.5 किलो गुणिले 11 शेळ्यांचं जर आपण केलं तर आपल्याला दिवसाला 38.5 किलो चारा या ठिकाणी लागेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 38 किलो 38.5 किलो समजा दिवसाला खाद्य लागतं आहे, तर आपल्याला 450 दिवस हे खाद्य द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जर हिशोब केला आपण तर 450 दिवसांचा जो खाद्य आहे 17,325 किलो खाद्य लागेल. आणि हे जर आपण 3 रुपये प्रति किलोने जर याचा हिशोब काढला तर 51,975 रुपये या ठिकाणी खाद्याचा खर्च येतो आहे 450 दिवसांचा. त्यानंतर मोठ्या शेळ्यांना आपल्याला खुराक म्हणजे प्रोटीन त्यांना द्यावा लागेल. आता प्रोटीन खाद्यामध्ये आपण जर हिशोब केला तर प्रत्येक शेळीमागं आपल्याला 200 ग्राम या ठिकाणी खुराक द्यावा लागेल. आणि आपल्याजवळ 11 शेळ्या आहेत मोठ्या,
तर 11 गुणिले 200 ग्रॅम बरोबर 2.2 किलो प्रति दिवसाला, 450 दिवसाला 990 किलो. आणि खुराकाचा हिशोब जर आपण पकडला 20 रुपये प्रति किलोने, तर 19,800 रुपये आपल्याला या ठिकाणी खुराकाचा खर्च येतो आहे. त्यानंतर करडांचा खर्च बघूया. आणि हा गडबड गोंधळ अजिबात होऊन द्यायचा नाही आहे, कारण की हा सर्व हिशोब मी तुम्हाला शेवटला परत नीट प्रॉपर समजून सांगणार आहे बरोबर. आणि आपण एकदम छोटी मोठी बारीक डिटेलमध्ये सर्व माहिती बघतो आहे, त्यामुळे लाईक करायला कंजूसी कोणीच करायची नाही आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवायला. तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, प्रत्येकाने लगेच व्हिडिओला पॉज करू, व्हिडिओला हवं तर पॉज करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगा. जसं आपण शेळ्यांचा खुराक खाद्य बघितलं, त्याचप्रमाणे आपण आता करडांचा खर्च बघूया. जर करडांना आपण खाद्य द्यायला गेलो तर त्यांना प्रति दिवसाला 1.5 किलो लागेल. आणि 38 आपल्याजवळ समजा करडं आहेत, आणि एक करडं आपण 5 महिने सांभाळणार आहे, त्यामुळे 38 गुणिले आपण 150 दिवस म्हणजे 5 महिने हिशोब काढणार आहोत. जर 38 गुणिले 1.5 किलो प्रति करडू आहे, तर 38 गुणिले 1.5 आणि असं जर आपण हिशोब काढला दिवसाचा, तर 57 किलो खाद्य फक्त आपल्या पिल्लांना, करडांना, बकरांना या ठिकाणी लागतं आहे. आणि 57 किलो दिवसाला, तर 150 दिवसाला 8,550 किलो या ठिकाणी 150 दिवसांना म्हणजे 450 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी 8,550 किलो करडांचा, बकरांचा, पिल्लांचा खाद्य लागणार आहे. जर आपण 3 रुपयांनी गुणाकार केला तर 8,550 गुणिले 3, तर 25,650 रुपये या खाद्याचा खर्च येतो आहे लहान पिल्लांना. आणि जर त्यांचा खुराकाचा हिशोब केला तर बघा 200 ग्रॅम प्रति पिल्लाला खुराक आपण दिला, तर 38 करडं आहेत, 38 गुणिले 200 ग्रॅम 7.6 किलो दिवसाला आपल्याला खुराक लागेल. आणि 150 दिवसांचा हिशोब काढला तर 7.6 किलो गुणिले 150 दिवस, तर या ठिकाणी बघा किती 1,140 किलो या ठिकाणी खुराक लागणार आहे. आणि 20 रुपये प्रति किलोनी खुराकाचा हिशोब पकडला तर 22,800 रुपये आपल्याला खुराकाचा खर्च येणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा, करडांना आणि शेळ्यांना जो खाद्य खर्च आहे तो जर आपण दोघांचा एकत्र केला तर 77,625 रुपये फक्त खाद्याचा खर्च. आणि जर आपण बघितला खुराक, तर 42,600 रुपये फक्त खुराकाचा खर्च बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये जर तुम्ही चारा पिकवत असाल, तुमचा सर्व चारा हा घरगुती असेल किंवा तुम्ही मार्केटमधला भाजीपाला वेस्ट या ठिकाणी तुमच्या शेळ्यांना देत असेल, किंवा खाद्याचा तुम्ही संपूर्ण नियोजन तुमच्या स्वतः करत असाल, तर तुमचे 77,625 रुपये या ठिकाणी वाचणार आहे. म्हणजे तुमचा हा अतिरिक्त प्रॉफिट आपण या ठिकाणी पकडून चालूया. आता त्यानंतर आपण बघितलं खुराक 42,600. आणि आता आपण इतर खर्च बघूया, ज्यामध्ये लसीकरण 5,000 रुपये, ज्यामध्ये आपला डॉक्टर असेल किंवा लसीकरण असेल, आपण सरासरी 5,000 रुपये या ठिकाणी पकडून चाललो आहे. त्यानंतर आपण जर विमा काढला तर विमा खर्च 5,000 रुपये आपण पकडला आहे. त्यानंतर इतर आपला छोटा मोठा खर्च, ज्यामध्ये आपला बल्ब रिप्लेसमेंट असेल किंवा ताडपत्री फाटली किंवा काही इमर्जन्सी गोष्ट लागलीत किंवा आपला पेट्रोल असेल, काही पण आपण पकडलं तर 5,000 रुपये आपण ते ॲड केले. असे सर्व आपण जर खर्च पकडला तर सरासरी आपल्याला या ठिकाणी 1,35,225 रुपये विकतचं खाद्य देऊन या ठिकाणी 1,35,225 रुपये खर्च येतो आहे. आणि जर आपण घरचं खाद्य दिलं तर 57,600 रुपये येत आहे. पण मी तर प्रेफर करेल की तुमच्या प्रत्येकाकडं 1-2 एकर जमीन तर साहजिक असतेच. त्यामुळे काय करायचं आहे, दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण स्वतःच्या शेळ्यांसाठी स्वतःच चारा या ठिकाणी पिकवायचा आहे. म्हणजे आपल्याला ताजा उच्च दर्जाचा चारा भेटेल आणि घराजवळ भेटेल
त्यासोबतच आपला ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जो डिझेल लागतं गाडीला वावरापर्यंत किंवा फार्मपर्यंत चारा आणायचं, तो खर्च तर तुमचा या ठिकाणी वाचा। त्यामुळे बघा या ठिकाणी मी 57,600 रुपये 450 दिवसांचा एका बॅचचा किंवा 2 वेतनचा या ठिकाणी खर्च पकडतो आहे। आता 57,600 रुपये आपल्याला एका बॅचचा खर्च आला आणि पहिलं जे भांडवल होतं ते 1,90,000 रुपये होतं। तर ते 1,90,000 रुपये थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवूया, कारण की ते आपल्याला एका वर्षात फेडू शकतो किंवा 10 वर्ष ते आपण फेडू शकतो किंवा ते आपण रोखमध्ये दिलेलं असेल। फक्त आपण एका 2 वेताचा 450 दिवसांचा खर्च आणि उत्पन्न बघूया। तर आता नफा बघूया। तर जसं की आपण बघितलं होतं आपल्याजवळ 38 करडं होते, 38 बकरं होते आणि प्रति बकरू किंवा प्रति करडू आपण 10,000 रुपयाने या ठिकाणी विकलं। जर 10,000 रुपयाने जर आपण विकलं तर या ठिकाणी 3,80,000 रुपये आपल्याला फक्त करडं बकरं विकून या ठिकाणी भेटत आहे। त्यानंतर हे जे आपल्याजवळ बकरं होते ते बकरांपासून आपल्याला सरासरी 20,000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी लेंडी खत भेटत आहे। म्हणजे 3,80,000 अधिक 20,000 रुपये खताचे असे 4 लाख रुपये उत्पन्न आपल्याला या 2 वेतापासून किंवा 450 दिवसामध्ये या ठिकाणी भेटणार आहे। आता त्यामधून आपला 57,600 रुपये इतर सर्व खर्च किंवा टोटल खर्च यातून आपण वजा करूया। जर आपण 57,600 रुपये सर्व खर्च यातून वजा केला, कारण की आपला चारा घरचा आहे, तर आपल्याला 3,42,400 रुपये निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे। आता त्यातून पण भरपूर लोक नवीन असतील किंवा भरपूर लोक कामाला असतील किंवा त्यांचा शेतीचा हा व्यवसाय असेल, तर त्यांना काही कारणास्तव अधिक खर्च लागू शकतो किंवा नवीन असल्यामुळे डॉक्टराचा खर्च अधिक लागू शकतो किंवा गाडीला एखाद्याचं शेड लांब असेल त्यामुळे त्यांना पेट्रोलचा खर्च अधिक लागू शकतो। त्यामुळे आपण काय केलं की जे 3,42,400 रुपयामधून वरचे 42,400 रुपये अतिरिक्त अचानक आलेला खर्च असेल किंवा माझ्याकडून एखादा खर्च सांगायचा राहून गेला असेल, तर तो खर्च आपण या ठिकाणी पकडला आणि ते सोडून दिले। तरी आपल्याजवळ सरासरी 3 लाख उत्पन्न 450 दिवसामध्ये या ठिकाणी भेटतं आहे। म्हणजे बघा 3 लाखाचं उत्पन्न आपल्याला निव्वळ नफा आहे, म्हणजे या ठिकाणी सर्व खर्च वजा होऊन 3 लाखाचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी भेटतं आहे। पण आता शेळी पालन हे खरोखर प्रॉफिटेबल असतं का किंवा यामधून खरंच फायदा होतो का? जर फायदा होतो तर या ठिकाणी बऱ्याच लोकांकडं मोठमोठे शेड आहेत, बऱ्याच लोकांकडं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पैसे देखील आहे, भांडवल गुंतवायला पैसे देखील आहे त्यांच्याकडं, पण तरी देखील ते शेळीपालन गोट फार्म का करत नाही? तर बघा याचं उत्तर एक साहजिक याचं उत्तर असं आहे की यामध्ये तुम्हाला औषधं माहिती असणं गरजेचं आहे। त्यांना टाईम टू टाईम खाद्य, चारा, पाणी त्यांना दिलं गेलं पाहिजे, खुराक दिला गेला पाहिजे। त्यानंतर त्यांची साफसफाई वेळच्या वेळी तुम्ही केली पाहिजे आणि विक्री मॅनेजमेंट, तुम्हाला ते विकायचं कसं ते नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे। त्यानुसार जर तुम्ही व्यवस्थितरित्या सर्व नियोजन करत असाल तर तुम्हाला हमखास यश भेटेल। पण नुसतं तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय किंवा कोणाचं तुम्ही जाऊन ऐकताय, तुम्ही एवढ्याच गोष्टी करून तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही एखादा धंदा करताय आणि ते पण मोठ्या प्रमाणावरती करताय, तर तुम्हाला या ठिकाणी रिस्क किंवा तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस असू शकता, बरोबर। पण नुकसान कधी होणार नाही, तुम्हाला फायदा कधी होईल? ज्या वेळेस तुम्ही प्रॉपर त्याचं नॉलेज घेशाल, ज्ञान घेशाल। मी म्हणत नाही की फक्त तुम्ही माझेच व्हिडिओ बघा, कारण की मी तुम्हाला 100% सांगलच असं काही नाही आहे। माझ्याकडे जितकं होतं मी तितकं तुम्हाला सांगितलं। तुम्ही माझ्या व्यतिरिक्त 10 जणांकडून अजून चौकशी करा, तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही माहिती गोळा करा। स्वतः ज्या लोकांना अनुभव आहे किंवा जे लोक ऑलरेडी शेड ज्यांच्याकडे आहे त्यांच्या शेडवर जाऊन तुम्ही व्हिजिट करा, त्यांना जाऊन भेट द्या। नुकसान काय, फायदा काय, प्रत्येकाचं मत ऐकून घ्या। तुम्ही थोड्या शेळ्यांपासून सुरुवात करा, 4-5 शेळ्यापासून सुरुवात करा किंवा 2 शेळ्यापासून सुरुवात करा। हळूहळू जसं तुम्हाला त्यांचे आजार समजायला लागले तसं तुम्ही त्यांना नियोजन समजायला लागलं, तुमच्या चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्हाला करता यायला लागलं, तसं हळूहळू तुम्ही या ठिकाणी शेळ्यांची संख्या वाढवत जा। अचानक तुम्ही खूप मोठा घास खाऊ नका। जर तुम्हाला या क्षेत्रातलं नॉलेज नसेल तर अचानक तुम्ही खूप मोठा घास खाऊ नका, थोडं शिका, त्यानंतर तुम्ही या व्यवसायामध्ये उतरा, त्यानंतर तुम्हाला हमखास यश या ठिकाणी नक्की भेटेल। आणि रिस्क तुम्ही म्हणशाल किंवा नुकसान तुम्ही म्हणशाल, तर आजकाल प्रत्येक शेतीमध्ये पण रिस्क आहे, नुकसान आहे, कारण की आपण 10-10 लाख भांडवल गुंतवूनसुद्धा
आपल्याला कधीकधी 1,00,000 रुपयेसुद्धा शिल्लक राहत नाही. असं शेतीच्या बाबतीत होतं. तरी आपण हजारो वर्षापासून या ठिकाणी शेती करत आलेलो आहोत. त्यामुळे रिस्क प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही जर तुमचं नियोजन किंवा तुम्ही स्वतःचं कष्ट करत असाल, मेहनत करत असाल आणि आधुनिक टेक्निकने जर कोणती गोष्ट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो. तर तुम्हाला शेळीपालनबद्दल किंवा कुक्कुटपालनबद्दल संपूर्ण ट्रेनिंग अगदी फ्रीमध्ये बघायची असेल किंवा शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा शेतीसंबंधी असेच महत्त्वाचे नॉलेजेबल व्हिडिओ बघायचे असेल तर काहीच करायचं नाही आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. कारण की आपण येणाऱ्या काळात संपूर्ण ट्रेनिंग असेल, संपूर्ण व्हिडिओ असेल, अगदी फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत आपण आणणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, हिशोब करायला आणि व्हिडिओ एडिटिंग करायला, बोलायला. तर प्लीज व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे मला कमेंट करून सांगायचं आहे. तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.